नमस्कार नमस्कार नमस्कार, मी सुबोध भावे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, अर्थात बस बाय बस. मंडळी, आज आपली बस पोहोचली आहे ती मराठवाड्यात. अर्थात मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, पण तरी सुद्धा याच भूमीत एक आक्रमक नेतृत्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीत ज्यांच्यामुळे दुमदुमला, असे प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील, यांचा प्रत्येक मराठी माणसाला अतिशय अभिमान आहे. आणि आज या बसमध्ये येणार आहेत गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तितक्याच समर्थपणे ज्या चालवत आहेत अशा त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. चला ड्रायव्हर दादा, आता बस कुठेही थांबवायची नाही, कारण बस आहे आपल्या ताईंची, त्यामुळे कुठे टोल बिल भरायचं नाही, बरोबर ना ताई? नाही नाही, टोल भरावं लागेल. आज मी कुठल्या पदावर नाहीये, त्यामुळे मला टोल माफ नाही. अच्छा अच्छा, ओ ऐकलत का? त्यामुळे टोल नाक्यापाशी थांबवा, पण मला खात्री आहे की ताईंचा चेहरा बघितल्यानंतर कोणाची हिंमत होणार नाही टोल घ्यायची. ते होऊ शकतं. ताई, या शो मध्ये तुमचं एकदा मनापासून स्वागत करतो. आमच्या या सर्व महिला मंडळाकडनं स्वागत करतो, बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांकडनं स्वागत करतो. खरं तर बसवरती आपण जाहिराती कायम बघत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या जाहिराती असतात, वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या जाहिराती असतात. पण जेव्हा तुम्ही असं रस्त्याने जाताना तुमचं एखादं बॅनर किंवा होर्डिंग असं एकदम मोठं लावलेलं बघता, तेव्हा नेमकं काय फिलिंग येतं? मला हा फोटो चांगला नाही असं पहिले वाटतं. हा फोटो चांगला नाही आला ही पहिली गोष्ट. मला कोणताही फोटो जर कोणी परस्पर सिलेक्ट केला तर त्या फोटोमध्ये मला काहीतरी फ्लॉ दिसतो, तर हा फर्स्ट माझी रिॲक्शन नॅचरली असते. पण जेव्हाही मी एखादं मोठं होर्डिंग बघते, त्याच्या फोटोपेक्षा पलीकडे जे लिहिलेलं असतं त्याच्याने मला खूप जबाबदारी वाटते की आपण त्याला मॅच केलं पाहिजे. सतत जे वर्णन आपलं केलेलं असतं किंवा काही कौतुक केलेलं असतं, ही जबाबदारी सतत वाटते. पण कधी या बॅनरबाजीमुळे किंवा मोठमोठ्या होर्डिंग्समुळे असं वाटतं का की आपण शहराचं किंवा आजूबाजूच्या भागाचं थोडंसं विद्रुपीकरण होतंय किंवा त्या कार्यकर्त्यांच्या भावना जरा जास्त अनावर होतात, असं वाटतं का कधी कधी? हो हो, अगदी वाटतं मला तर असं वाटतं की असा एक कुठेतरी निर्णय झाला पाहिजे की हे बॅनरबाजी बंद केली पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही ताई खूप महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलाय. आणि आता तुम्ही सगळेजण ज्याची वाट बघताय, ताई ज्यांची वाट बघतायत, त्या महिला मंडळाकडनं जोरदार प्रश्नांची सरबत्ती होणार आहे. पण अर्थातच ताई, तुम्ही ज्या भागातल्या प्रतिनिधित्व करता, ज्या भागाचं, त्याच भागातनं आलेल्या आमच्या सखूबाईंपासून प्रश्नांची सुरुवात केली तर चालेल का? हो अगदी ठीक आहे. मग सखूबाई, पहिला मान तुमचा. ताई, तुमच्या घरी वडिलांना भेटायला लई लोक येत असतील, मग त्यांच्या मीटिंगा चालत असतील, मग लहानपणी तुम्ही त्यांच्या मीटिंगातल्या गप्पा ऐकायच्या का तुमच्या आईला कामात मदत करायच्या? मी दोन्ही करायचे. आई मला सांगायची चहाचा ट्रे घेऊन जा, मग मी तो ट्रे घेऊन जायचे आणि तिथेच बसायचे आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकायचे. आणि अगदी लहानपणापासून बाबांच्या दौऱ्यावर वगैरे पण मी नेहमी जायचे, तर मला जरा जास्त आवड बाबांबरोबर राहायची होती. मॅडम, लेकरं बाळ किती आहे तुम्हाला? एक मुलगा आहे मला, 21 वर्षाचा. 21 वर्षाचा? वाटत नाही ना. बालविवाह झालेला आहे माझा. मग त्याच्या पाठीवर एखादी मुलगी व्हावी बा, वाटलं असेल ना कधी? नाही, असं काही वाटलं नाही. आता वाटतंय, पण आता उशीर झालाय खूप. कारण आता तो शिकायला गेला ना बाहेर, तर आता मला वाटतं की अरे बापरे, अजून एक धाकटं असतं तर मला मुलगा काही चाललं असतं, असं काही मला हे नाही. पण मग वाटतं आता की पण आता मग मी प्रीतमचा मुलगा घेऊन येते 2 दिवस. आपल्या बीडला पावसाळ्यात लय पूर येतो, पण पिण्याच्या पाण्याची लय समस्या असते पा. बीड हा दुष्काळीच भाग आहे. पूर येतो म्हणजे आपल्याकडे पाऊस असा दनादन कोसळतो, तो असा 3-4 महिने पडत नाही, त्यामुळे जे पाणी येतं ते वाहून जातं. म्हणूनच जलयुक्त शिवारसारखी योजना आपण राबवली आणि प्रत्येक ठिकाणी पाणी अडवलं, जिरवलं. त्याचा परिणाम आता असा झाला की गेल्या 3-4 वर्षात बीडमध्ये दुष्काळ अजिबात पडलेला नाही. विहिरी भरलेल्या आहेत, पाणी पुरवठ्याच्या योजना चालू आहेत, आता तर सर्व धरणं भरलेली आहेत. तर त्याच्यामुळे पाणी पुरवठ्याच्या योजना आता जास्त प्रभावीपणे राबवण्यासाठी काम केलं पाहिजे. मॅडम, माझी एक मैत्रीण आहे बरं का, ती बीडला राहते. तिचा मला सकाळीच मेसेज आला, म्हणे आज तुला ताई भेटणार आहे ना, तर हक्कानं समोरासमोर विचारून घे. आता ती बीडला राहते, रेल्वेने कुठे जायचं असलं नाही तर तिला औरंगाबादला यावं लागतं, नाही तर लातूरला जावं लागतं. ती म्हणे ताईला विचारूनच घे म्हणे आता की बीडला रेल्वे कधी येणार आहे. त्यांना म्हणावं बीडला रेल्वे आली आहे,
त्या रेल्वेचं ट्रायल व्हायचं राहिलेलं आहे. आता आपलं आष्टीचं रेल्वे स्टेशन सुद्धा तयार आहे आणि ते ट्रायलची तारीख सुद्धा 2-3 वेळा ठरली, पण काही तांत्रिक बिघाडामुळे ते इंजिन जे ट्रायल चाललं होतं नगरवरनं त्याच्यामुळे राहिलंय. पण ह्या बीडचा जो इतिहास आहे रेल्वेचा, ते नक्कीच तुमची मैत्रिणीला माहीत असेल की तिच्या पंजोबापासून चालू आहे. पण आम्ही हा 5 वर्षामध्ये मार्गी लावलेला आहे आणि मला वाटतं या वर्षभरामध्ये हा विषय मार्गी लागून बीडवरनं रेल्वेनी बसून आपण या सेटपर्यंत येऊ शकाल असा मला विश्वास आहे. ताई आता मी औरंगाबादची. आता औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणायला सुरुवात करायची का नाही तुम्हीच सांगा. अरे मी ज्या काळात राजकारणात आले त्या काळात मला असं वाटत होतं की आपण ज्या प्रमुख मुद्दे आहेत, जे लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, ग्लोबलायझेशन याच्याकडे लक्ष द्यावं. मला असं वाटतं की संभाजीनगर म्हणताना प्रत्येकाचं ऊर नक्कीच भरून येईल. पण हा विषय प्रेमाने, सलोख्याने, सामंजस्याने हाताळला तर मला वाटतं सगळीकडेच चांगला मेसेज जाईल. वा वा. संभाजीनगर म्हणा, आता कायद्याने पण तसा निर्णय घेतलेलाच आहे, तर आपण कायद्याचं पालन केलेलं काय हरकत आहे. मी ना धुणं, भांडे, स्वयंपाक हे कामं करते बरं का. पण ज्या घरात मी काम करते ना तिथं कोणी वरचढ आवाजात माझ्याशी बोललं ना मी अजिबात ऐकून नाही घेत. लगेच तिथलं काम सोडते. फार तर फार 200-300 रुपयाचा फरक पडतो, लगेच दुसऱ्या घरात कामाला जाते. तसं तुमचं होतं का? हा पक्ष सोडून द्यावा, कोणाचं काही ऐकू नये. हो, असं बरोबर आहे. कोणी चढ्या आवाजात कोणाशी बोललं नाही पाहिजे. आपले जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला चांगल्या वाणीमध्ये मांडता येतात. त्यामुळे असं होत असेल काही लोकांचं, पण हे एवढं सोपं नाही आहे पक्ष सोडणं. मला असं वाटतं की कोणत्या पक्षामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण त्याच्याशी नुसत्या नावानी बांधले जात नाही, आपण त्या भावनेनी बांधले जातो, आयडिओलॉजीजनी बांधले जातो. आणि आपण, मला असं वाटतं, इफ यू कॅन, म्हणजे माझं चुकही असेल सुबोधजी, पण आपली आयडिओलॉजी आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा, आपल्या धर्माच्या नात्यापेक्षाही पुढे असते. आणि आयडिओलॉजीजनी आपण जेव्हा बांधले जातो तेव्हा आपण 4 गोष्टी सहनही करतो चुकीच्या, 4 चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत होतात. त्यामुळे पक्ष सोडणे एवढं सोपं नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पंकजाताई, मला एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल ना तर मी 8 दिवस आधी तयारी करते. म्हणजे साडी बिडी व्यवस्थित आहे की नाही बघून घेते. तसं तुम्हाला जाताना कधी साडीमध्ये प्रॉब्लेम आलाय, ड्रेसमध्ये आलाय, असं कधी झालंय का? असं होतं बऱ्याच वेळा. मला जनरली, मी खूप उंच आहे तर मला साडी लहान होते, मग मला ती नेसताना लक्षात येतं अरे बापरे हिची उंची कमी. तर मी नेहमी 2 गोष्टी तयार ठेवते. हे मी खूप शिकले प्रवासानंतर की एक चप्पल नेहमी बॅगेत असते, कारण चप्पल नेमकी तुटते, कार्यकर्ते पाय देतात आणि चप्पल तुटते, रुटीनमध्ये होतं. तर मी तयारी करताना ह्या गोष्टी सावधता बाळगते आणि असे माल फंक्शनिंग आमच्याही बाबतीत होत राहतात. मग तेव्हा काहीतरी असे ऐनवेळा गोंधळ घालून ते आम्ही निभावून देतो. मला ना नाटकामध्ये कामं करायला खूप आवडतात आणि हौसेने मी एका नाटकात काम केलं आणि जशी मी स्टेजवर गेले, पडदा उघडला, समोर प्रेक्षक बघितले आणि गडबडले. अहो पूर्ण ब्लँकच झाले म्हणा ना. असं तुमच्या सभेमध्ये कधी तुमचं होतं का हो, भाषण देताना? ईश्वराची कृपा आहे. मला जगात सगळ्यात जास्त त्याची भीती आहे. मी आत्ता येताना माझ्या बहिणीशी पण तीच चर्चा करत होते. तिला मी फोन केला की म्हटलं मला ना हल्ली ब्लँक व्हायला होतंय, कारण इतक्या गोष्टी डोक्यात असतात आणि माझी सगळ्यात मोठी फिअर आहे की मी भाषणाला उभी आहे आणि मी ब्लँक झाले. पण असं कधी झालेलं नाही. पहिल्या भाषणापासून वक्तृत्व हे माझं टचवूड कधी चुकत नाही. मी शाळेत वर्गातली मॉनिटर होते, कॉलेजमध्ये CR होते, मग जॉईंट सेक्रेटरी होते, त्यामुळे बोलण्याचं वगैरे मला अडचण कधी होत नाही. पण ती माझी फिअर आहे. इफ यू आस्क मी व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर, ही फिअर आहे माझी की मला बोलताच येणार नाही भाषण. पण ती फक्त राजकारणापुरती नाहीये, ही कला क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्यांची सुद्धा हीच भीती असते. कधी कधी इतका मूड वाईट असतो माणसाचा आणि असं वाटतं आता काही सुचणार नाही. पण मला ना त्या स्टेजवर गेलं, माईक समोर असला ना की काहीतरी अंगातच संचारतं. मला खूप ते वेगळं वाटतं. ही अशी स्वप्न तुम्हाला लहानपणापासून पडतात? ही जी फिअर एक तुम्ही म्हणलात की नाही, मला लहानपणापासून एक स्वप्न नेहमी पेपर पडतं. चुकीचा गेला तर हे स्वप्न तुम्हाला पडतं? हे स्वप्न मला अजून मला स्वप्न पडतं की माझा ग्रॅज्युएशनचा फायनल पेपर झालाय आणि मी नाही जाऊ शकत आहे. पेपरला जायला उशीर झालाय, मला लिहिता येत नाही, मी ज्या पेपरचा अभ्यास करून गेले दुसराच पेपर आहे तिथे. हे स्वप्न मला अजूनही पडतात. अजूनही, म्हणजे मला फिअर वाटतं ते की मी अशिक्षित राहीन अशी एक भीती वाटते मला. नमस्कार, मी शिक्षिका आहे.
मला सांगा, तुमचं शालेय शिक्षण परळीत झालं आणि कॉलेज मुंबई, तर इतकी 2 टोकं, हा बदल कसा अनुभव होता? नाही, खूप त्रास झाला मला, कारण मी शाळेमध्ये मी खरंच हुशार होते, म्हणजे माझे शिक्षक सांगू शकतील मी अभ्यासात चांगली होते. पण मी परळीच्या शाळेत होते, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. तिथल्या विद्यार्थी, ते वेगळं वातावरण होतं आणि एकदम माझे मार्क्स चांगले होते. मला मुंबईमध्ये एकदम जय हिंद कॉलेजमध्ये माझा नंबर मेरिटवर लागला. आमच्या वडिलांचा तो आग्रह असायचा की मेरिटवर नंबर लागला तर ॲडमिशन. मी तिथे जाऊन ॲडमिशन घेतल्यानंतर मला तिथलं वातावरण एकदमच हायफाय वाटलं खूप, आणि मी अशी धसकीच घेतली कॉलेजची. आणि मग मला असं वाटलं की आपल्याला न्यूनगंड आहे, आपण ग्रामीण भागातले आहोत, आपल्याला इंग्रजी चांगलं येतं पण आपला तो ॲक्सेंट नसतो, आपल्याला शब्द फॅशनेबल शब्द कळत नाही, आणि ह्याचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटीवर होतो. म्हणून मी अगदी जिद्दीने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि मग मी रमले कॉलेजमध्ये. नाही तर नवीन मला असं खूप कॉम्प्लेक्स यायचं की, कारण आमचे कपडे वगैरे खूप, आमच्या वडिलांना राहणीमानाचा भयंकर आवड, कपडे इतके फॅशनेबल असायचे, सगळे मुंबईतच खरेदी असायची. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचे मला असं वाटायचं मी खूप वेगळ्या वातावरणातून आले. पण नंतर मुंबई म्हटलं ना मी आत्ताच तुम्हाला, की मुंबई काहीतरी आहे, ती प्रत्येक व्यक्तीला आपलंसच करून घेते. आणि मी मुंबईवर खूप प्रेम करते. जेवढं परळीवर प्रेम आहे तेवढंच मुंबईवर प्रेम करते. माझे फॉर्मेटिव्ह इयर मुंबईतही गेले. मुंबई भारताचं छोटं रूप आहे. हो, अगदी. भारत जसं सगळ्यांना हो, सहिष्णू आहे, इथे कोणाला त्रास होत नाही. आपण रस्त्यावरही चालताना असं वाटतं की आपण सर्वांसारखे आहोत, सुरक्षित वाटतं. आता शाळेत आमचं असं होतं की विद्यार्थ्यांना शिक्षण देणं सोपं, पण शिस्त लावणं महाकठीण. तर तुमचं असं होतं का की कार्यकर्त्यांना शिस्त लावताना खूप त्रास होतो? विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना नाही, ह्या नवीन पिढी जी आहे त्यांना ते बेशिस्त आहे मी असं म्हणणार नाही. त्यांच्यामध्ये इतकी एनर्जी आहे, एवढी एनर्जी, एक सेल्फी काढण्यासाठी 10-12 लोक तुडवतात ते. आणि मग अगदी मी कोणाच्या घरात गेले तर त्या घरात मला बोलवलेलं असतं आणि एक 500 लोक घुसतात त्याच्यामध्ये, आणि ती मुलगी जी बिचारी घरातली असते, ओवाळत असते, तिला धक्का होतो. हे खूप एनर्जी असते त्यांची, नकारात्मकता नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मग मी त्यांना अगदी आईच्या भूमिकेने कोणाला एखाद्याला चापट मारते, अरे तू त्या महिलेला धक्का लागतोय, त्या तिचा हातातलं ताट सरकतंय. एखाद्या स्त्रीला धक्काबुक्की झाली तर मग मी रागवते कार्यकर्त्यांना, आणि नाही तर मी त्यांची एनर्जी खूप सहज झेलते आणि मला आवडते ती एनर्जी, ती मला एनर्जी देऊन जाते. पण मला असं वाटतं की आणखी शिस्त हवी आहे तरुण पिढीला. ज्या पद्धतीने आता मला असं म्हणता येईल, कारण माझा मुलगा 21 वर्षाचा आहे, म्हणून मी म्हणू शकते की आमच्या पिढीने जसा विचार करतात तशी ही पिढी विचार करत नाही. हे थोडंसं इक्वल सगळ्यांना वागतात. आपल्याकडे ते पद्धतीने मोठे आले की उभं राहायचं, जरा अंग चोरून बसायचं, ते नाही आहे. रिलॅक्स पिढी आहे. थोडं त्यांना आपण समजून घ्यावं आणि थोडे त्यांना समजून सांगावं असं वाटतं. वा, म्हणजे आमच्यासारखंच तुम्ही प्रेमाने कान पिळतात. हो, अरे मी शिक्षिका आहे. माझे म्हणजे कारण माझे आजोबा शिक्षक होते, प्रमोदजींचे वडील, आणि माझी मावशी शिक्षिका म्हणून रिटायर झाली. तर मला वाटतं ते शिक्षकाचा एक थोडासा गुण माझ्याकडे आहे. इकडून शेतकऱ्यांचं घर आणि इकडून शिक्षकांचं घर, असं दोन्ही गुण आहेत असं वाटतं मला. वा वा, फारच छान. तुमचे विचार जाणून घेताना खरं तर खूप आनंद होतोय. मगाशी तुम्ही म्हणालात की मी बालविवाह केला, तर कितव्या वर्षी लग्न केलं? नाही, बालविवाह नाही, मी 21 पूर्ण झाले होते मला, आणि माझं त्यावेळी लग्न झालं. आणि मला माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा मी त्याला असं, म्हणजे मला असं खूप शिकायचं होतं, पुढे काही करायचं होतं, मी अभ्यासातही चांगली होते, करिअर करायचं होतं. पण एक तेव्हा अशी परिस्थिती होती, माझे काका वारले होते आणि ते 1 वर्षाच्या आत लग्न करायचं असतं. आणि मग त्या ह्याच्यात लग्न केलं. मग मी म्हटलं माझ्या मुलाला तू 18 वर्षाचा जेव्हा होशील ना तेव्हा मी पुढचं शिक्षण आणखी मला शिकायचं आहे, तर मी उच्च शिक्षण आणखी घेण्यासाठी पुढे प्रयत्न करेन. ते माझी इच्छा अजूनही आहे. राजकारणातून थोडी फुरसत मिळाली तर नक्की बाहेर जाऊन 1 वर्ष 1.5 वर्ष शिकायची माझी इच्छा आहे. पण राजकारणात फुरसत मिळेल असं खरंच वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही शिकावं ही आमची इच्छा आहे. फुरसत मिळणे चांगली गोष्ट नाही, म्हणूनच म्हटलं. त्यामुळे मला आता काय माहिती, पण हा विचार जर कोणी ऐकला लगेच देतील. आता लग्नाचा विषय निघालाच आहे, तर काही लग्नाविषयी तुम्हाला आठवतंय का की तुमच्या लग्नाचा मेनू काय होता? अरे बापरे. माझ्या लग्नाचा मेनू, माझं लग्न पूर्ण पेपरमध्ये आलंय, तुम्ही गुगल करू शकता. गोपीनाथ मुंडेंच्या मुलीच्या लग्नात हे माझ्या लग्नामध्ये 2, 4, 5 लाख लोक आले होते. माझ्या बाबांनी निवडकच पत्रिका छापल्या होत्या, पण आपल्या मुंडे साहेबांच्या मुलीचं लग्न आहे आणि म्हणून ते अगदी गावच्या गावं तिकडे आली होती. आणि
आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड हे एखादी शिवाजी पार्कच्या सभेसारखं ते माझं लग्न होतं. बापरे. आणि मी स्टेजवर गेले, प्रमोद मामा माझ्या मागे उभा आहे, मामा म्हणून. आणि मग एवढे लोक स्टेजवर आले तर पंकजा स्टेज पडेल असं मला मामा म्हणतात. मग तू एक काम कर म्हणे, तू माईकवर नाव घे आणि लोकांना विनंती कर, ज्याचं माझ्यावर प्रेम आहे त्यांनी तिथूनच आशीर्वाद देऊन जावं आणि फक्त VIP जे बाहेरून आले त्यांना येऊ द्यावं. आणि बाबांनी तसं आव्हान केलं आणि प्रमोद मामांनी मला उखाणा सांगितला, तो तिथेच बनवायचा त्याच्या शब्दांवर प्रकट. आणि मग तो उखाणा मी माईकवर घेतला. तो उखाणा ऐकायला आवडेल. बापरे, मला असं पटकन नाही बनवता येत. तो मामानी सुचवलेला मला आठवतो का बघते. दुरून तुम्ही आलात द्यायला मला आशीर्वाद, अमितचं नाव घेऊन देते तुम्हाला धन्यवाद, असं काहीतरी पण आहे. वा वा वा, चांगलं. पंकजाताई, मगाचपासून तुम्ही अनेक प्रश्नांना उत्तर देत आहे, पण एक गोष्ट जी आहे ताई, आज ही गोष्ट महाराष्ट्राला कळली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. तुम्ही इतके दिवस, इतकी वर्ष लपून ठेवली आहे. मला सांगा, तुम्ही पूर्ण नाव काय लावता? मी पूर्ण नाव, माझं कागदोपत्री नाव पंकजा मुंडे पालवे आहे आणि सही मी पंकजा गोपीनाथ मुंडे करते बाबांच्या मृत्यूनंतर. आज या निमित्ताने मला महाराष्ट्राला सांगावंसं वाटतंय आणि मनापासून सांगावंसं वाटतंय की ताईंनी आजपर्यंत पालवेंच्या आधीही त्यांचा एक विवाह झाला होता, ही गोष्ट लपून ठेवली. हो, हे खरं आहे का? सांगा. तो बाल विवाह होता. मी जेव्हा 2-2.5 वर्षाची होते तेव्हा असं मला वाटायचं की अमिताभ बच्चन माझा नवरा आहे. आणि मी खूप त्यांची फॅन होते. मग माझी आई म्हणायची, बेटा ते खूप मोठे आहे. म्हणायची, नाही तरी तो माझा नवरा आहे. आणि मग त्यांना कोणी मारलं अमिताभ बच्चनला पिक्चरमध्ये वगैरे, सगळे पिक्चर मी बघायला जायचे. आणि मारलं की मी थिएटरमध्ये ओरडा उड्या मारून त्यांना शिव्या द्यायचे, मारायचं नाही अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनची मी इतकी फॅन होते की मला असं लहानपणी मी सगळ्यांना सांगायचे, माझा नवरा अमिताभ बच्चन आहे. योगायोगाने माझ्या नवऱ्याचं नाव अमित आहे. आणि मग जेव्हा माझा नवरा अमिताभ बच्चन, अमित नाव असलेला नवरा तुम्ही जाणून बुजून निवडला? त्याला पुन्हा जी लावलं, अमित जी. पण बच्चन साहेबांना कधी सांगितलं का? नाही सांगितलं. नाही, मी नाही सांगितलं. नाही सांगितलं. पंकजाताई, तुम्ही मनातल्या मनात लहानपणी अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह करून मोकळे झालात. तुमचा खरा विवाह झाला तेव्हा तुम्ही सांगितलं की 5 ते 5.5 लाख लोक आली होती, बरोबर आहे? त्याच्या आधी हा जो विवाह झाला होता याला फक्त तुम्ही दोघंच होतात, तुम्ही आणि अमिताभ दोघंही बच्चन. नव्हतो, मीच एकटी होते. हो, पण अमिताभ बच्चन होते ना समोर, फोटो म्हणून किंवा पिक्चर म्हणून. हो, मी एक त्यांच्या कटआउट समोर उभारून फोटो पण काढला होता मी लहानपणी. 2-2.5 वर्षाची होते. आणि खूप मला जत्रेला घेऊन गेले होते माझे काका आणि तिथे ते कटआउट होतं, तर तिथे फोटो काढला. आणि तिथे एक असा कुत्र्याचा शो चालला होता. तर त्यांनी सांगितलं, ह्या गर्दीमध्ये सर्वात हुशार मुलगी कोण? तर तो कुत्रा माझ्या समोर येऊन थांबला. त्यामुळे मला लहानपणापासून याची खूप खात्री होती की माझ्या नवऱ्याचं नाव अमितजी असलंच पाहिजे आणि मी सगळ्यात बुद्धिमान मुलगी आहे. दादा गाडी थांबवा, दादा गाडी थांबवा. पंकजाताई, मला सांगा, आज खुद्द अमिताभ बच्चन तुमच्या समोर आले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? 2 वर्षाच्या माझ्या त्यांच्या भावना आणि आताच्या भावना खूप सिरियस आहे. आता मी अमितजींना भेटले तर मी हे करते. द ग्रेट पर्सन. अमितजींना कोणी भेटलं तरी त्यांना हेच करतं, कारण आणि त्यांनी आपल्या फिल्म इंडस्ट्रीला आणि आपल्या देशाला आणि आपल्या सर्वांना जो एक उंचीचा अभिनेता मिळवून दिलाय त्याच्याबद्दल मी त्यांचा सत्कार करते. वा 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 वा. खरं म्हणजे पंकजाताई, मला एकूण तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटतंय की खरं तर तुम्ही आमच्या क्षेत्रात असायला पाहिजे होता आणि तुम्ही दिग्दर्शक झाला असता. हो. तर आता या निमित्ताने मी तुम्हाला या कार्यक्रमामध्ये दिग्दर्शक होण्याची संधी देतोय. तुम्हाला मी काही सिनेमांची नावं सांगणार आहे, पण ते सिनेमांची नावं तुम्हाला ऐकवल्यानंतर त्या भूमिकांसाठी तुम्ही कुठल्या नेत्याची निवड कराल हे तुम्हाला सांगायचं आहे, कारण तुम्ही दिग्दर्शक आहात. ठीक आहे, तर पहिला चित्रपट आहे शहनशाह. अमित शहा.
दुसरा चित्रपट आहे मुकद्दर का सिकंदर. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. तिसरा चित्रपट आहे डॉन. मी. लेडी डॉन. म्हणजे अभिनेता अधिक दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत त्यांनी या चित्रपटामध्ये स्वतःला कास्ट केलंय. लावारिस. नाही, कोणी नाही लावारिस. सगळ्यांना काही ना काही वारिस आहे. एखादा अपक्ष वगैरे. नाही, सगळ्या अपक्षांच्याही मागे कोणीतरी पक्ष असतो. पक्ष असतो. फार मोठं सत्य सांगितलेलं आहे ताईंनी. मी तुम्हाला प्रश्न विचारले, महिला मंडळांनी तुम्हाला प्रश्न विचारले, पण अजून कोणीतरी आहे ज्याला एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. बघूया आपण कोण आहे बाबा. पंकजाताई, माझा सिनेमा रक्षाबंधन it's a लवकरच येणार pleasant आहे. surprise. त्या निमित्ताने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर कुठल्याही नेत्याला राखी बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला राखी बांधणार? देवेंद्र फडणवीस साहेब, धनंजय मुंडे साहेब, अजित पवार, नाहीतर उद्धव ठाकरेजी, कोणाला? Oh, that's a pleasant surprise. आय मीन सुपरस्टार अक्षय कुमार यांचा प्रश्न आहे, फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप केलं. आमच्या सगळ्या स्वच्छता अभियानामध्ये आणि आमच्या सगळ्या स्कीममध्ये त्यांनी खूप मदत केलेली आहे. खूप डोनेशन्स दिलेत आमच्या स्कीम्सला आणि त्याच्यामुळे आमची चांगली मैत्री झालेली आहे. त्यांचा प्रश्न इट्स अ व्हेरी म्हणजे प्लेझंट सरप्राईज टू मी. मी उद्धव ठाकरेंना राखी बांधेन. आणि धनंजय तर हक्काचाच आहे ना, म्हणजे त्याचा काही बांधण्याचा विषयच नाही. तो घरातला आहे. पण घरातल्या सोडून जर मला कोणाचा विचार करायचा असेल की ज्यांना मला भावासारखं मी मानते ऑलरेडी, तर ते उद्धव ठाकरे. या आत्ताच्या 2-2.5-3 महिन्याच्या 360 डिग्री जे काही फिरलंय, या याच्यात भाऊ म्हणून साहेबांची काही, उद्धव साहेबांची काही संवाद झाला? हे पहा, मी असं राजकारणात हेच शिकले की राजकारणाचे नियम वेगळे आहेत आणि आपले वैयक्तिक नियम वेगळे आहेत, पण ह्या दोघांची सांगडच घालावी लागते आपल्याला. त्यामुळे त्यांची अशी पारिवारिक नातं आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, फार ताण न घेता गोष्टी हाताळाव्या, असं मी नेहमी हक्कानी वहिनींना सांगत असते. माझ्या पक्षाचं सरकार आलं ह्याचा मला आनंदही आहे आणि त्यांच्याविषयी असणारी काळजी, त्यांची तब्येत, जेव्हा जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं किंवा काही घडलं किंवा आदित्यचं कौतुक करायचं असेल तर मी नेहमी करते. एवढंच नाही तर माझे विरोधक कोणी असेल, म्हणजे समजा प्रचार चालू होता तेव्हा पार्थ पवार होते, त्यांना पण खूप लोक टीका करत होते. ऐन निवडणुकीत म्हटलं नका टीका करू, पहिलं नवीन आहे, अजून शिकेल. तर मी प्रीतमलाही जे सांगितलं की कोणावर वैयक्तिक टीका करणं हे राजकारणात मला जन्मात जमणार नाही. त्यामुळे माझं नातं त्यांचं ते भावा बहिणीचंच असेल आणि त्यांच्याविषयी प्रेम आहेच आहे. याच्यामध्ये देवेंद्रजींविषयी प्रेम आहे, ते आम्ही एकत्र राजकारणात वाढलोय, त्यांच्याविषयी तीच भावना आहे. धनंजय रक्ताचाच भाऊ आहे की. बघूया पुढचा प्रश्न अक्षय कुमार यांनी काय विचारला. पंकजाताई, हा डायलॉग तुम्ही कोणाला डेडिकेट करणार? जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूँ. अरे बापरे. हा, जो मैं बोलता हूँ मैं वही करता हूँ और जो नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. अक्षय कुमारला. कारण ते जेवढं सांगतात तेवढं करतात आणि अधिकचंही काम करतात लोकांसाठी. दॅट्स अ ग्रेट थिंग. त्यांना तुमच्याकडनं नेत्याचं नाव अपेक्षित. तेही नेता होतील भविष्यात अशी अपेक्षा व्यक्त करते. अजून एक सिक्रेट ताईंनी इथे. जिसने भी ये सोचा कि मैं डर गया वो साला अर्थी पे अपने घर गया. मी स्वतः. जिसने भी सोचा कि मैं डर गई वो सब घर गए, असं म्हणू शकते. अर्थी पण आहे. थँक्यू. आणि आता रक्षाबंधनाचा सण आहे. ज्या भावानी बहिणीचं रक्षण करायचं तोच भाऊ आपल्या विरुद्ध पार्टीतनं आपल्या अपोजिट उभा राहतो आणि तो बहिणीला हरवतो. काय वाटतं बहिणीला? तसं काही मला त्याच्याबद्दल आता भाऊ असं त्याला मी घेत नाही. त्याला मी राजकीय स्पर्धा, राजकीय वेगवेगळ्या विचारसरणीचे आम्ही दोघे जण आहोत आणि ते वेगळं होणं आधी बहीण भावाच्या आधी काका पुतण्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आता सराव झालेला आहे आणि त्यामुळे मी त्याला पराभवाच्या वेळी मी फार त्याच्यामध्ये सरावले होते. सुरुवातीला मला फार वाईट वाटत होतं,
पण जेव्हा माझा पराभव झाला तोपर्यंत 8-9 वर्षे उलटून गेलेली होती. त्यामुळे मला वाटतं त्या तोपर्यंत सराव झाला होता. मी भाऊ म्हणून न बघता एका वेगळ्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या दृष्टीने त्याला पाहिलं. लहानपणी तुम्ही दोघं एकत्र खेळला असाल, कदाचित एकत्र शाळेत गेला असाल, कदाचित त्याच्यावर तुमच्या चर्चा झाली असेल. अशा वेळेस जेव्हा एक पक्षाच्या निमित्ताने का होईना किंवा विचारधारेच्या निमित्ताने का होईना, तेव्हा खरोखर इतकं दोन आपल्या गोष्टींना वेगळं ठेवणं इतकं सहज सोपं शक्य होतं की एक राजकीय भूमिका आणि एक बहीण म्हणून वाटणारं भावाबद्दलचं प्रेम? सहज शक्य होत नाही. मी म्हटलं जसं की तो सराव होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. सुरुवातीला खूप वाईट वाटत होतं. सराव होता की एकमेकांना बघितलं की हाय म्हणायचं, असं एकदम भेटायचं आणि मग एकदम समोरच्या वाकावर समोर दिसतोय व्यक्ती आपल्यावर तुटून आरोप करतोय, तर तेव्हा खूप हर्ट होत होतं, वाईट वाटत होतं की ठीक आहे राजकीय भूमिका ठीक आहे, पण हे एक स्पेशल विरोध कशाबद्दल आहे ते मला खूप वाईट वाटत होतं. पण ही घटना मी बाबा असताना घडल्यामुळे कदाचित त्यावेळी जेव्हा बाबा जीवित होते तेव्हा ते बाबांनी जास्त हँडल केलं. मी बाबांच्या बोट धरून जे करायला सांगत होते तेवढं मर्यादित करत होते. आणि मी म्हटलं की जोपर्यंत माझी इलेक्शन आली, दुसरी तिसरी इलेक्शन आली, तोपर्यंत त्याचा बऱ्यापैकी मला सराव झाला होता. पण तुम्ही म्हटलं तसं त्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवणं तेवढं कठीण असतं. मग लग्न कार्यक्रमामध्ये आपण एकत्र येतो तेव्हा ते जुनं आठवणी वगैरे येत असतात उफाळून, पण त्याला आता या परिस्थितीमध्ये एका विशिष्ट मर्यादेतच ठेवावं लागतं. पण आता गोपीनाथरावांसारखं महाराष्ट्रातलं एक अतिशय सर्वसामान्य माणसावरती गारूड केलेलं व्यक्तिमत्व, तर ही जेव्हा पहिल्यांदा गोष्ट घडली तेव्हा नक्कीच एक घरातली व्यक्ती आपल्यापासून दुरावते, एक घरातली व्यक्ती बाजूला चालली, म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असेल. अशा वेळेस तुमच्या वडिलांनी तुमची समजूत कशी काढली? तुम्हाला काय 4 गोष्टी समजुतीच्या त्यांनी सांगितलं? मला वाईट वाटलंच, कारण जेव्हा त्यांनी मला सांगितलं तुला निवडणूक लढवायची आहे, तेव्हा म्हणलं बाबा काय होईल भविष्यामध्ये घरामध्ये. तर त्यांनी मला हे सांगितलं, इतिहास जर वळून बघितला अगदी आपल्या पौराणिक काळापासून ते इतिहास काळापासून ते आतापर्यंत हे कोणालाही चुकलेलं नाही आहे. विषय भूमिकांचा आहे आणि विषय रक्ताचं नातं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण जेव्हा आम्ही राजकारणात आलो तेव्हा आम्ही ही शपथ खाल्ली होती की आम्ही रक्ताच्या नात्याच्या पलीकडे समाज हित बघू, आम्ही विशिष्ट भूमिका जगू आणि त्या भूमिकांसाठी आपलं जास्त महत्त्वाचा रोल आहे. जे घराचा रोल आहे तो घराच्या 4 भिंतीमध्ये आहे आणि त्यामुळे तो रोल जास्त माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी माझं जीवन त्या रोलसाठी वाहून दिलं आहे आणि मी तुला गृहीत धरलंय, आता तू मला मान खाली घालायला लावू नको. त्यांची आज्ञा माझ्यासाठी अगदी शिरसावंद आहे. म्हणजे काही त्यांनी मला सांगितलं मी कधी नाही म्हटले नाही. मला असं वाटतं की जो ठामपणा गोपीनाथरावांच्या कामामध्ये आणि त्यांच्या विचारात होता, अर्थात त्यांचा वारसा तुम्ही चालवताय त्यामुळे तो ठामपणा तुमच्यात येणं अगदीच साहजिक आहे. त्याच्यासाठी मी हा प्रश्न विचारला. आणि आता वेळ आहे ताई की आपल्याला एक छोटासा खेळ खेळायचा आहे. मी तुम्हाला बोर्ड देणार आहे. हे 2 आहेत, एकावर लिहिलंय होय आणि एकावर लिहिलंय नाही. अच्छा. तर आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक प्रश्न येतात जेव्हा आपल्याला त्याचं हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं असतं. आपल्याला ठरवायचं असतं की हा रस्ता घ्यायचा आहे का हा रस्ता घ्यायचा आहे. असे प्रसंग तुमच्याही आयुष्यात आले असतील. अतिशय सोपा राऊंड आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारीन तर तुम्हाला होय किंवा नाही असं उत्तर द्यायचं आणि तो बोर्ड आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला दाखवायचा आहे. ओके, पहिला प्रश्न विचारू? विचारा. एखाद्याशी बोलणं टाळण्यासाठी कधी खोटा फोन लावलाय का? नाही. दुसऱ्याच्या भाषणात त्याचं भाषण चालू असताना कधी झोप आली आहे का? वाटलाच होता मला. पण झोपता येत नाही, पण झोप येते. कोणाच्या भाषणात? नाही ते नाही सांगू शकत. असं जनरली कधी कधी खूप लंबा कार्यक्रम असेल तर असं गुंगी येते, पण मी झोपू नाही शकत. पण आपलं असं सुस्त होते. कार्यकर्त्यांचा अतिउत्साह कधी कधी अंगाशी येतो का? म्हणजे कशा प्रकारे? त्यांचं माझ्यावर खूप प्रेम असतं. त्यांच्यासाठी मी सर्वोच्च असते. पण मी ज्या सिस्टीममध्ये काम करते त्याचे माझ्यापेक्षाही काही वेगळ्या प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रेमापोटी कधी कधी ते रिॲक्ट करू शकतात आणि त्याचा त्रास म्हणजे मला त्रास होतो. म्हणजे मी त्यांचं प्रेमाला जास्त व्हॅल्यू देते, पण त्या प्रसंगामध्ये कधी कधी त्रास होऊ शकतो. फार महत्वाचा प्रश्न आहे आता. दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? कोण आणि कधी?
आता आता सगळं सांगितलं तर 1 तास वेगळा एपिसोड घ्यावा लागेल. आम्हाला चालेल, आमच्याकडे खूप वेळ येत आहे. ते अनेक लोक आज आमच्याकडे प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टीमध्ये. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. राजकारणाच्या ज्या पोझिशनवर मी काम करते तिथे मला बाबांनी एक वाक्य नेहमी सांगितलं, बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही करायचं. तर त्यामुळे आपल्याकडे बेरीज होत असेल आणि राजकारणामध्ये आणि युद्धामध्ये जिंकणं महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीमध्ये काही आपल्याला शोभेल असे लोक घेण्याचा मी तरी प्रयत्न करते आणि घेतलेत. मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा त्यांना आमदार केले आता माझ्याकडे घेऊन. सुरेश धस राष्ट्रवादीमध्ये ते त्यांना घेतलंय. तसं तर आमच्याकडचे अर्धे लोक असे इम्पोर्ट एक्सपोर्ट चालतच असतं आमच्याकडे. नाही, मला एक सर्वसामान्य माणूस म्हणून प्रश्न विचारायचा आहे की एखादा चांगला काम करणारा किंवा चांगली काम करणारी तरुण किंवा तरुणी कोणी असेल, व्यक्ती असेल असं आपण म्हणूया, तर एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत जाताना त्याच्याकडे काहीतरी एक ऑफर असते की मला याच्यापेक्षा पगार जास्त मिळणार आहे, किंवा माझ्या राहत्या घरापासून ही कंपनी जवळ आहे, किंवा मला याच्यात पर्क्स चांगले मिळणार आहेत, किंवा इथे लहान मुलांना पाळणाघर पण आहे ठेवायला. तर अशा प्रकारची कन्व्हिन्सिंग काय करता तुम्ही, म्हणजे ज्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे ओढता? जनरली जेव्हा पक्षात लोक येत असतात, मी तर राजकारणामध्ये सत्तेशिवाय राजकारण जास्त पाहिलंय. कारण आम्ही मुंडे साहेब असताना सुद्धा 5 वर्ष सत्तेत होतो, जेव्हा शिवशाहीचं सरकार होतं 95 ते 99. आम्ही विरोधात जास्त राहिलंय. तरीही लोक आपल्याकडे येतात, त्याला 2-3 कारणं असतात. एक तर तुमचं एक अपील असतं, त्याच्यामुळे त्याला सुरक्षा मिळत असते, जनतेचा कल त्यांच्याकडे वाढत असतो, याच्यासाठी लोक येतात. संधी मिळण्यासाठी येतात. कधी कधी समोरच्या पक्षामध्ये गर्दी जास्त झालेली, संधी मिळत नाही, आपल्याकडे तेवढा हवा तसा ताकदवर माणूस नसेल त्या ठिकाणी, तर त्याच्यामुळे येतात. मला वाटतं सुरक्षा आणि संधी हे सगळ्यात जास्त आहे. आपण त्याला खूप ग्लॅमराईज करतो, अमुक मिळालं तमुक मिळालं हे मिळालं, तसं नसतं. ते सुरक्षा आणि संधी टिकून राहण्यासाठी येतात, एवढं साध्या शब्दात. तुम्हाला असं कधी कोणी प्रयत्न केलाय का? होय. आता मी जर विचारलं पार्टीचं नाव सांगा तर नाही सांगणार तुम्ही. पण असा किती वेळा प्रयत्न झालाय का? होतच असतो. सर्व पार्ट्यांमधनं असे संभाषण होत असतात. कारण जेव्हा आम्ही राजकारणात असतो, माझं तरी असं आहे की बऱ्याच पक्षांच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि अशा परिस्थिती निर्माण होतात तेव्हा लोक म्हणतात की तिकडे तुम्हाला हवं तसं रिस्पॉन्स मिळत नसेल वगैरे, असं होत असतं. ह्या चर्चा हेल्दी असतात. ह्या चर्चांमध्ये आपणही स्वतःला जज करत असतो, आपण आपली परिस्थिती, आपली निगेटिव्हिटी पण पडताळून बघत असतो. तर अशा ऑफर होण्यात काही वाईट नसतं. ऑफर मला कोणी दिलेली नाहीये, पण अशा चर्चा नक्की झालेल्या. करेक्ट. पुढच्या प्रश्नाकडे. एकाच पक्षातले लोक त्याच पक्षातल्या नेत्याला पाडण्याचा प्रयत्न करतात का? करायला नाही पाहिजे, पण असं होतं कधी कधी. आता मी याचे डिटेल्स नका विचारू. राजकारणात मूग गिळून गप्प बसावं लागतं का? मला नाही. सर्वांना सर्वांना म्हणजे काही लोकांना, सर्वांना नाही म्हणणार. महाराष्ट्रातल्या आक्रमक नेत्यांना दिल्लीत नेऊन शांत करतात का? नाही. भविष्यात भाजप सोडून एकही विरोधी पक्ष उरणार नाही, हे शक्य आहे का? विरोधी पक्ष उरणार नाही हे शक्य नाही. कमजोर होतील, पण विरोध नसेल असं जगात कुठेही होऊ शकत. पण लोकशाहीसाठी एकही विरोधी पक्षच न उरणं हे चांगलं आहे का? चांगला विरोधी पक्ष उरला तर चांगलं आहे, नाही वाईट विरोधी पक्ष असेल तर काय उपयोग नाही, असला काय नसला काय. कारण मला अजूनही हा प्रश्न विचारताना अटलजींचा चेहरा आणि त्यांचं संसदेतलं भाषण इतकं लख्ख डोळ्यासमोर आहे की मला असं वाटतं की इतक्या विलक्षण प्रतिभेचा आणि सर्वांना एकत्र घेऊन राजकारण आणि देश चालवणारा असा नेता होऊन गेला भारतात, याचा खरोखर अभिमान वाटतो. आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं फार सुंदर उत्तर त्यांनी संसदेत काही वर्षांपूर्वीच देऊन ठेवलंय. आता शेवटचा प्रश्न. मराठवाड्याचा पुरेसा विकास झालाय का? विकास कधी पुरेसा नसतो, ती प्रक्रिया आहे, ती चालत राहते. आज एखादा विकास केला, उद्या आणखी नवीन कामं निर्माण होतात, आणखी नवीन गरजा निर्माण होतात, त्यामुळे कोणताही विकास संपूर्ण होत नाही असं मला वाटतं. आणि हा एक 10B नावाचा उपप्रश्न आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? मला
जर माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी व्हायला मिळत असेल तर मला ते नाही आवडावं असा कोणाचा जर आग्रह असेल तर ते चूक आहे. पण बोर्ड दाखवायचं असेल तर काय दाखवाल? होय. थँक्यू पंकजाताई, तुमच्या बरोबर खरोखर कारण मी असं उत्तर दिलं तर मी खोटं बोलल्यासारखं होईल. मला कोणी विचारलं तुम्हाला अवॉर्ड मिळालं नॅशनल तर आवडेल का सुबोधजी? नाही कसं म्हणाल? कसं आहे ते. पण बऱ्याच वेळा मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा अनेक लोकांची महत्वाकांक्षा असते, पण सगळेच ती जण माझी ती बोलून दाखवत महत्वाकांक्षा नाही. नाहीये. तुमचा प्रश्न इतका सोबर आणि छान होता. आवडेल का? तर हो. महत्वाकांक्षा आहे का विचारलं तर नाही. नाही. तर मंडळी, आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत आणि ही खऱ्या अर्थाने एक फार सुंदर अशी गप्पांची मैफिल ताईंबरोबर रंगली आणि ताईंनी सुद्धा त्याच्यात फार कमालीचे रंग भरलेले आहेत. ताई, खूप खूप थँक्यू आणि खूप धन्यवाद. आता हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा अशासाठी आहे, आपल्या आयुष्यात अनेक प्रवासी येतात. त्यातले काही प्रवासी आपल्याला माहिती असतात की कोण येणार आहेत, पण काही प्रवासी आपल्या हातात नसतात, ते येतात. आता ते जे आलेले प्रवासी आहेत ते कोण आहेत तुम्हाला माहिती नाही आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्या प्रवाशाबरोबर तुम्ही काय संवाद साधताय ते आमच्या प्रेक्षकांना पाहायचं आहे. प्रवासी नंबर 1. मामा, माझ्या जीवनामधला सगळ्यात महत्त्वाच्या अनुभवांमध्ये तू होतास. जगासाठी तू खूप कडक आणि शिस्तबद्ध होतास, तेवढाच आगळपगळ आणि प्रेमळ आमच्या सर्वांसाठी होतास. आज तू आशीर्वाद रूपाने इथे आलायस, कारण तू इथे नाही आहेस. तुझा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असतो. मी जेव्हाही कुठे बाहेर राज्यांमध्ये जाते तर मला लोक नेहमी म्हणतात की तुमच्या लोकांमध्ये वागण्यामध्ये मुंडे साहेब आणि तुमच्या वक्तृत्वामध्ये महाजन साहेबांची झलक आहे. मला खूप अभिमान वाटतो. मी त्या पायाच्या नखाची सर जरी मला आली तर मला वाटतं एक फार अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे की जेव्हा जेव्हा मी काही नवीन करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुझं अप्रुव्हल मिळालेलं आहे नेहमी. आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू कौतुकाने पाठीशी उभा राहिला आणि तू नेहमी बाबांना सांगायचा, गोपीनाथ, आपली पंकू खूप मोठी होईल. तर माझ्या मोठ्या होण्यामध्ये मला नेहमी वाटतं की तुझ्या आशीर्वादाची झलक आहे. वा. वा वा वा. बघूया पुढचा प्रवासी कोण. आदरणीय बाळासाहेबांचाही खूप जवळून परिचय झाला. सर्वच छोट्या 2 वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत बाळासाहेबच सगळे त्यांना म्हणायचे. आणि मला आठवतं की आमच्या घरातही छोट्या मोठ्या काही घटना घडल्या की आम्ही बाळासाहेब आपल्याला सांगायचो. लग्न जमलं, घरामध्ये नातू झाला, घरात नवीन काही कार्य असेल तर तुमचा नेहमी आशीर्वाद असायचा. तुमचा तो बोलण्याचा ठाकरी मिजाज हा अजूनही आठवतो मला. कधी एखाद्या वेळी मी फोन उचलला, तुझा बाप कुठे आहे का असं ते मला विचारायचे. आणि खूप गमतीने बोलायचे. त्यांच्याशी बोलताना असं आडपडदा वाटायचा नाही, भीज असं आपल्या कुटुंबातील प्रमुखाला बोलतं असं वाटायचं. त्यांनाही आम्ही खूप मिस करतो आणि जीवनामध्ये त्यांचा लागलेला सहवास, अनुभव मला वाटतं फार मोठी पुंजी सोबत आहे. पुढचा प्रवासी आपण बघूया. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, मुंडे साहेबांचे आपण खूप जीवष्ट कंठस्थ मित्र होतात. अजूनही लोक तुमच्या मैत्रीचे दाखले देतात. अजूनही फ्रेंडशिप डेला तुमच्या दोघांचे व्हिडिओ लोक व्हायरल करतात. तुमचे भाषणं, तुम्ही विनोदाने म्हणाला होतात की तिकीटं लावून गोपीनाथजी आपण भाषणं केले पाहिजे, एवढे दोघांच्या जुगलबंदी असायची. राजकारणामधला हसरा, दिमागदार, रुबाबदार चेहरा म्हणून तुमची आठवण आम्ही नेहमी करतो आणि एक सच्चा मित्र म्हणून तुमची आठवण करतो. तुमच्या जाण्यानंतर मुंडे साहेबांना मी कोसळताना पाहिलेलं आणि तुम्ही आमच्यामध्ये आहात हे रोज मला वाटतं, कारण आपण अगदी शेजारी शेजारी आपले मतदारसंघ आहेत. थोड्याच वेळेमध्ये गेला आणि साहेबही आता आपल्यातून गेले, पण हे 2 मित्र माध्यमांनी असं रंगवलं होतं तुमच्याविषयी, 2 हंसों का जोडा. जिथे असाल तिथे ही मैत्री अशीच असेल असं अपेक्षा व्यक्त करते आणि तुमचाही आशीर्वाद सदैव लाभला. तुमची सहानुभूती, तुमची सद्भावना आणि सकारात्मक साथ नेहमी लाभली आमच्या परिवाराला.
तसंच तुमचा परिवारही आजही आम्ही एकमेकांच्या सोबत सहानुभूती ठेवून आहोत आणि असंच राहू.